काय राव हत्ता काय ताय खिदळता ही करत बसू नका. काय राव हत्ता काय ताय खिदळता ही करत बसू नका. हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका. मी तुला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं, चांगलं बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण दिलं आणि तू आता माती खायच्या गोष्टी करतो. माती? हो. अहो पण मी कुठं माती खाल्ली? आता नाही का म्हणला राजकारणात पडणार, पुढारी होणार. अच्छा 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 अच्छा. हे बघा लुक डॅड, तुम्ही मला बिझनेस करता किंवा बिझनेस मॅनेजमेंट करता अमेरिकेत पाठवलं. हो. पण अमेरिकेत मी एक गोष्ट शिकलो हो. की तुम्हाला पैसा हा राजकारणातूनच मिळतं आणि राजकारणातून पडल्यावर तुम्ही पैसा असा खोऱ्यानं ओढू शकता. आता तुम्हालाच घ्या ना, तुम्ही 10-15 वर्षापूर्वी गल्ली बोळातून आपले ते चटया पायदानं सुया विकायचे. पण आता तुम्ही पुढारी झालात आणि खोऱ्यानं पैसा ओढताय. आज स्मगलिंगपेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे आहे. इकडे बाळा, राजकारणात पैसा आहे बरोबर आहे, पण राजकारणाचा धंदा लय वाईट. वाईट नाही, पण डॅडी मला हाच धंदा करायचा आहे. मला तुमच्या चपलांवर पुढे जायचंय. नाही माझ्या सोन्या, माझ्या राजा, असलं काम करू नको. माझं ऐक. नाही नाही डॅडी, मला तुमच्याकडून दीक्षा हवी म्हणजे हवी. अरे माझं ऐक सोन्या. डॅडी मला तुमच्याकडून दीक्षा हवी बोललो ना. बाळा, तुला राजकारणाची दीक्षा पाहिजे. येस, मी देतो तुला दीक्षा. चल माझ्या बरोबर. हो बस 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 आणले. हा बरा, चढ वर. कशाला? चढ म्हणला ना. अरे तुला राजकारणाची दीक्षा पाहिजे ना, ते देतोय ना. सवाल विचारायचा नाही, चढ म्हणलं चढायचं. चढ बाबा. हा हॅलो. हा एक घ्या रे मागे. पोचला का रे? हो पोचलो बाबा. हा अजून वर जा, अजून बाबा गेला का? पोचलो. शाबास. आता टाक खाली उडी. अहो बाबा, म्हातार येडं झालंय वाटतं माझं. अहो काय चेष्टा करताय काय? खाली कशी उडी मारू? अरे तुला राजकारणाची दीक्षा पाहिजे ना, ती देतोय मी. टाक खाली उडी. अहो बाबा नको, अहो लागल, हाडं मोडून जातील सगळी माझी. बाबावर विश्वास ठेव. टाक उडी. नाही नाही, मी नाही उडी मारणार. अरे घाबरतो कशाला, मी झेलतो ना. बाबा फसवू नका. हा टाक. हा फसवायचं नाही. हा मारतो. हा टाक. पोरा. लेकरा. आता काय मी माझ्या पायावर उभा राहणार काय ना. झालं काय? अहो बाबा काय केलं ते? काय झालं? अहो बाप म्हणायची लाज वाटते मला तुम्हाला. बघ, मी काय पण चुकीचा केलेला नाही. माझी इच्छा आहे की राजकारणातला पहिला धडा तू जन्मात विसरून नाही. पहिला धडा कुठला? वय लक्षात ठेव, राजकारणातला पहिला धडा सख्या बापावर पण विश्वास ठेवायचा नाही. राजकारण खूप बदनाम झाले ना एक क्षेत्र. अहो एक काळ असा होता की राजकारण म्हणजे देशसेवा, समाजसेवा म्हणून ओळखलं जायचं. पण आज तेच राजकारण भ्रष्टाचार, धोकेबाजी याचा व्यापार होऊन बसलंय. आणि हीच का शिकवण जर आपण आपल्या पुढच्या पिढीला देत राहिलो तर आपण कुठवर तग धरू हो? याचा विचार करा. हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका.